नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडली आहे। वेळुंजे गावाजवळील नांदगाव कोहळी मार्गावर अचानक दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि मातीचा मलबा आल्याने पुढील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटलाय। हेदुलीपाडा, नांदगाव, कोहळी, वारस, विहीर, ठाकूरपाडा, खरवळ, खुटपाडा, हेदअंबा यांसह परिसरातील अनेक गावातील नागरिकांना मोठा फटका बसलाय। रस्ता बंद झाल्याने अत्यावश्यक सेवा, दैनंदिन प्रवास आणि वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालाय। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने मलबा हटवून मार्ग पूर्ववत सुरू करावा अशी मागणी केली आहे। माझं नाव दीपक नारायण गवळी, राहणार नांदगाव कोहळी। मी काय म्हणजे दवाखान्याच्या कामानिमित्त मी जात होतो, घाटात आलो इथं ते मोठं डोंगर डायरेक्ट कोसळून रस्त्यावरती आमच्या रस्त्याची जाण्या येण्याचा मार्ग हाच एक आहे। हा नेहमी म्हणजे डायरेक्ट आडूनच टाकलेला आहे हा। तर प्रशासनाला विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर हे दूर करावं, म्हणजे आमचं जाणं येणं तरी सोपं होईल। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर।